मस्त असा चोकोबार करा अगदी सोप्या पद्धतीने, तो पण घरच्या घरी. तर अर्धी वाटी कोमट दुधात पाव वाटी साखर टाकायची, 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स. आता हे छान एकत्र करून गॅसवर ठेवायचं आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी येईपर्यंत छान शिजवून घ्यायचं. आता हे कस्टर्ड थंड होण्यासाठी ठेवायचं. थंड होईपर्यंत इथं 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही कपाचं प्रमाण किंवा वाटीचं प्रमाण घेऊ शकता. त्याच वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे. आता व्हिप क्रीम छान बीट करून घ्यायची सॉफ्ट पीक येईपर्यंत. आपल्याला हार्ड पीक नाही आणायची याला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने क्रीम व्हिप करून घ्यायची. क्रीम व्हिप केली की कस्टर्ड जे थंड झालेलं आहे ते पण त्याच्यामध्ये टाकून छान एकत्र व्हिप करून घ्यायचं. अशा पद्धतीने मोल्डमध्ये भरून त्याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक टाकायच्या आणि फ्रीझरला सेट होण्यासाठी ठेवायचं. आईस्क्रीम छान सेट झाली की डार्क चॉकलेट किंवा मिल्क चॉकलेट छान डबल बॉईल पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चोकोबार तयार करायचे. खूप अगदी सोप्या पद्धतीने चोकोबार तयार होतात. नक्की ट्राय करा.